मला वाटतं एक प्रस्ताव त्यांनी समितीनं दाखल केला, कॅबिनेट समोर तो प्रस्ताव येणार आहे आणि त्याच्यातून काही जे किंतु परंतु आहे, मला वाटतं उदार मनानं सरकारनं या कर्जमाफीकडे पाहिलं पाहिजे. त्याच्यातले काट याला कापता येईल का, त्याला ठेवता येईल का, अशा भूमिका सरकारनं ठेवल्या तर मला असं वाटतं का अगर जेवाले बोलावलं तर मग पाणी देऊ का, मग थंड देऊ का, गरम देऊ, किंवा वाळू का नाही वाळू, जिलबी आहे बाबा एकच फेर वाढजो, दुसऱ्या फेरची व्यवस्था नाही, असं कंजूसी करू नये. मला वाटते फडणवीस साहेबांनी सुद्धा यावर लक्ष घातलं पाहिजे. अगर देना है तो फिर पुरे दिल से, स्कूटी नको नाही बिलकुल स्कूटी पाहिजेच. आमदाराला कशाला कर्जमाफी पाहिजे, कलेक्टरला कशाला कर्जमाफी पाहिजे. शेतकऱ्याचं वर्गीकरण करणं फार महत्त्वाचं आहे. बिल्डर असणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्या. समजा आता तुमचा मीडियाचा प्रमुख आहे, संपादक, त्याला तुम्ही कर्जमाफी देणार. शेतकरी आहे म्हणजे कोण आहे तो, नोकरी अधिकारी आहे आणि शेतकरी असेल तर त्याला कापा ना. आमदार आणि शेतकरी असेल तर त्याला कापलं पाहिजे. जी मर्यादा आखली आहे की इतकंच कर्ज माफी, ती मान्य नाही का तुम्हाला? मला असं वाटतंय का 2 लाख 4 लाख कर्ज असेल तर 2 लाख माफ करावं, 2 लाख त्याच्यावर राहील, पण त्याला अशी अट घालू नये 2 लाखापर्यंतच कर्जमाफी. किती काही कर्ज असलं किमान 2 लाख तरी माफ केलं पाहिजे. कसं आहे, लढा आपण जो उभा केला आणि त्याच्यातून जे घोषणा झाली, घोषणेपर्यंत आपण थांबलो नाही आणि घोषणा करून घेतली. आता त्याचं GR निघणं औपचारिकता बाकी आहे. पण लोक म्हणते कर्जमाफी तर झाली नाही, बच्चू कडू शिवसेनेत कसा केला. अरे विधान परिषदमध्ये सभेमध्ये घोषणा करणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्या घोषणेपासून सरकारला पळ काढता येणार नाही आणि आता तर आम्ही सरकारमध्ये आम्ही पडू देणार नाही, त्याच्यापाशीच ठाम ठेवू. हे अगदी बरोबर आहे का, कर्ज मागचं कर्ज थकीत आहे आणि नवीन कर्ज देता येत नाही. त्या संदर्भात मला वाटतं या 10-15 दिवसात शासन निर्णय निघेल आणि तो शासन निर्णय निघाल्यानंतर जे थकीत कर्जदार आहे, जसं मी माझ्या बँकेचा अध्यक्ष आहे तर माझ्या बँकेतल्या किमान 70,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण होईल. खरं जर विदर्भातला जर विचार केला आपण तर 1.5 ते 2 लाखापर्यंतच कर्ज शेतकऱ्यांवर आहे, तर ते सगळे माफ होणार आहे. 70,000 लोकांना फायदा माझ्या एकट्या बँकेत होणार आहे आणि त्याच्यामुळे आता आम्ही जे धोरण आखतोय की त्यांना कर्ज देण्याच्या संदर्भातला विषय आपण समोर नेणार आहोत. नाना पटोलेचं मत एवढं मनावर घ्यायची गरज नाही, कारण त्यांनी बरेच पक्ष फिरून सगळ्या भूमिका बदललेल्या वेळेवर आणि आम्ही ही भूमिका जे घेतलेली आहे ही भूमिका शिंदे साहेबांना तर आम्हाला आमचं ते प्रत्येक शिवसैनिकाचं ते स्वप्न राहील. त्यासोबतच दुसरं स्वप्न आमचं शेतकऱ्यांचं आहे. मला असं वाटतं का शिंदे साहेब असले तर या गोष्टी, जसं दिव्यांग मंत्रालय दिलं तर यावर अधिक लक्ष झालं असतं, मला असं व्यक्तिशः वाटतं. त्याच्यामुळं आता शिंदे साहेबाच्या थ्रू आम्हाला फडणवीस साहेबांकडून करून घ्यावं लागेल. आखरी मार्ग तोच आहे. श्रमोद्धीचा मार्ग शिंदे साहेबापासून सुरुवात होते आणि तिथंच तो एंड होते. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.